Hello student, welcome in the biology lecture. So last time आपण ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसला सुरुवात केलेली आहे. प्रोटीन सिंथेसिस हा टॉपिक आपण पाहत आहे. आज आपण काल या प्रोटीन बद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहिलीच आहे. द प्रोटीन सिंथेसिस कंसिस्ट ऑफ हाऊ मेनी मेन फेजेस? 2 मेन फेजेस, ट्रांसक्रिप्शन and translation. Central dogma of protein synthesis. What is the central dogma of protein synthesis? The genetic information copied from DNA to mRNA by transcription and mRNA to protein by translation. This is called as the central dogma of protein synthesis. So what happened at the time of transcription? The genetic information from the DNA, not from the 2 strand of DNA, only 1 strand of DNA. एका DNA च्या स्ट्रँड पासून जेनेटिक इन्फॉर्मेशन कॉपी होते हे mRNA मध्ये. त्या स्ट्रँडला म्हणतात सेन्स स्ट्रँड किंवा त्या स्ट्रँडला म्हणतात टेम्पलेट. काय म्हणतात त्याला? टेम्पलेट स्ट्रँड. ज्या एका स्ट्रँडची इन्फॉर्मेशन कॉपी होते त्याला म्हणतात टेम्पलेट स्ट्रँड. ओके, तर ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस आपण पुढे कंटिन्यू करू. अँड टुडे वी गोइंग टू डिस्कस अबाउट द ट्रान्सक्रिप्शन युनिट. ट्रान्सक्रिप्शन युनिट म्हणजे काय ते आपल्याला आता डिटेल मध्ये पाहायचं. ओके, तर बघा मग इच ट्रान्सक्राइब सेगमेंट ऑफ डीएनए, प्रत्येक ट्रान्सक्राइब सेगमेंट जी असते डीएनए ची, इच ट्रान्सक्राइब segment of DNA is called transcription unit. त्यालाच काय म्हणतात? ट्रान्सक्रिप्शन युनिट. म्हणजे पहिले तर आपण ट्रान्सक्रिप्शन युनिट म्हणजे काय त्याच्याबद्दल बघू आपण. व्हॉट इज मीन बाय ट्रान्सक्रिप्शन युनिट? each transcribed segment of DNA is called as transcription unit. Then it consists of, आता या ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये काय असते बघा आता. इट कन्सिस्ट ऑफ प्रमोटर, स्ट्रक्चरल जीन अँड टर्मिनेटर. बघा रे पोरो, याच्यामध्ये काय काय आता? टर्मिनेटर. काय काय याच्यामध्ये? प्रमोटर, स्ट्रक्चरल जीन अँड टर्मिनेटर. या सर्वांबद्दल आपल्याला आता पाहायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण त्याची ट्रान्सक्रिप्शन युनिट म्हणजे काय ते पाहलं. ट्रान्सक्रिप्शन युनिट म्हणजे काय? मग each transcribed segment of DNA is called as transcription unit, and this transcription unit consists of promoters, structural gene and terminator. So आपण वन बाय वन पाहू आता. तर आधी पाहू आपण प्रमोटर. आपण कालच पाहिलेला आहे की डीएनए हॅज 2 साइट, प्रमोटर साइट अँड टर्मिनेटर साइट. प्रमोटर साइट स्टार्ट द ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस अँड terminator site stop the transcription process. Promoter site is present at the 5' end, that is upstream, and this terminator is present at the 3' end, that is downstream. Okay, the promoter बद्दल आपण बघा मग. It is present at the 5' end. म्हणजे कुठं असते तर 5' एंड ला असते. बघा मग काय तर. इट इज प्रेझेंट टुवर्ड 5' एंड ऑफ स्ट्रक्चरल जीन. इट इज प्रेझेंट टुवर्ड करा, टुवर्ड्स 5' एंड ऑफ स्ट्रक्चरल जीन अँड दॅट इज इट इज कॉल्ड अपस्ट्रीम. जर समजा 5' एंड जवळ जर असेल तर त्याला म्हणतात अपस्ट्रीम, आणि जर समजा 3' एंड जर असेल तर त्याला म्हणतात डाउनस्ट्रीम. मग आता या प्रमोटरचं काय काम आहे बघा. इट प्रोव्हाइड बाइंडिंग साइट फॉर आरएनए पॉलिमरेज. आरएनए पॉलिमरेज साठी, आरएनए पॉलिमरेज चिपकण्यासाठी तो जागा करून देते, म्हणून त्याला म्हणतात बाइंडिंग साइट. इट प्रोड्यूस किंवा इट डेव्हलप बाइंडिंग साइट फॉर द आरएनए पॉलिमरेज. ओके, बघा मग इट इज सिक्वेन्स ऑफ डीएनए. काय आहे बघा आता. प्रमोटर काय आहे? इट इज अ सिक्वेन्सेस ऑफ डीएनए that provide
that provide binding site for RNA polymerase. कोणासाठी? RNA polymerase साठी बाइंडिंग साइट प्रोव्हाइड करणारे DNA सिक्वेन्सेस आहेत. व्हॉट इज प्रमोटर? Promoters are nothing but the DNA sequences that provide binding site for RNA polymerase. RNA polymerase ला बाइंडिंग साइट प्रोव्हाइड करण्याचं काम करते. बघा मग प्रत्येक RNA पॉलिमरेज आणि प्रत्येक प्रमोटर हे स्पेसिफिक असतात. कोण कोण? प्रमोटर आणि स्पेसिफिक. जसं की समजा कुलपाची चाबी स्पेसिफिक असते, ज्या कुलपाची चाबी त्याच कुलपाला लागते, तशा प्रकारचं जे RNA पॉलिमरेज आहे त्याच्यासाठी स्पेसिफिक प्रमोटर असतात. सो प्रमोटर अँड RNA पॉलिमरेज हे कसे असतात? स्पेसिफिक असतात. देन सेकंड वन आहे स्ट्रक्चरल जीन. कोणता आहे? स्ट्रक्चरल जीन. कारण की आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे की यामध्ये काय काय आहे, कशामध्ये? ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये काय काय आहे? प्रमोटर, स्ट्रक्चरल जीन अँड टर्मिनेटर. प्रमोटरला आपण पाहिलं की कुठे असतात हे? दे आर प्रेझेंट ओव्हर द 5' एंड ऑफ स्ट्रक्चरल जीन, सो दॅट्स वाय that is upstream. And what is meant by the promoter? Promoter are nothing but the DNA sequences that provide binding site for RNA polymerase. Now structural gene. We know very well DNA has two strands and it has a opposite polarity. बघा DNA ला अशा प्रकारचे दोन स्ट्रँड असतात आहे ना, आणि त्यांची अपोजिट पोलॅरिटी असते. म्हणजे काय की जर समजा एकाचं एंड 3' to 5' असेल तर दुसऱ्याचं एंड हे 5' to 3' असते. This is called as opposite polarity. म्हणजे 3' 5' 5' 3' याला म्हणतात अपोजिट पोलॅरिटी. सो डबल स्ट्रँडेड DNA मॉलिक्यूल हॅज अपोजिट पोलॅरिटी. आणि बघा लक्षात घ्या, ज्या स्ट्रँडची डायरेक्शन ही 5' to 3' डायरेक्शन आहे, बघा लक्षात घ्या, ज्या स्ट्रँडची डायरेक्शन कोणती आहे? 5' to 3'. बघा मी तुम्हाला इथंच काढून दाखवतो आपला हा जो आहे, कारण की आपल्याला डायग्रामचं थोडंसं काम आहे. हा सपोज हा DNA आहे. बघा आपल्याला माहिती आहे की DNA इज अ डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर आणि DNA चे जे दोन स्ट्रँड असतात त्यांच्यामध्ये ऑपोजिट पोलॅरिटी असते. म्हणजे एकाचं 3' एंड 5' एंड 5' एंड 3' एंड. दिस इज कॉल्ड ॲज अपोजिट पोलॅरिटी. मग जे स्ट्रँड 5' to 3' एंड आहे, बघा आता कोणतं स्ट्रँड? हे स्ट्रँड आहे ते 5' to 3' एंड. तिथं DNA डिपेंडंट RNA पॉलिमरायझेशन घडून आणते. बघा रे पूर्व काय सांगू राहिलो मी? कोणतं स्ट्रँड? 5' to 3'. हे स्ट्रँड काय? याच्यामध्ये DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज हे जे एन्झाइम आहे, कोणतं? DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज, हे काय घडून आणते? कॅटालायझेस द पॉलिमरायझेशन. काय घडून आणते? तिथं पॉलिमरायझेशन घडवून आणते. बघा इथं थोडंसं ऊन चमकून राहिलं तर तिथं ऍडजस्टमेंट करून घ्या तुम्ही. काय तर बुक मध्ये आपले शब्द दिलेले आहेत. बघा कोणतं स्ट्रँड? जे स्ट्रँड 5' to 3' एंड आहे त्याच्यामध्ये DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज काय घडून आणते? पॉलिमरायझेशन. आणि जे स्ट्रँड 3' to 5' एंड आहे दॅट स्ट्रँड ऍक्ट्स ऍज अ टेम्पलेट. ते स्ट्रँड काय म्हणून काम करते? टेम्पलेट म्हणून काम करते. बघा रे पूर्व लक्षात घ्या, आपण मी आधी सांगितलेलं आहे की त्यामधलं फक्त एकच स्ट्रँड काय होईल आता या प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेस मध्ये ऍक्टिव्हेट राहील. मग टेम्पलेट स्ट्रँड आहे समजा, तर या टेम्पलेट स्ट्रँडचे जेही काही DNA सिक्वेन्सेस असतील ते कॉम्प्लिमेंटरी असतील दुसऱ्या स्ट्रँडला. बघा समजा आपण लिहू इथं A T C G, हे DNA सिक्वेन्स आपण आपल्या मनात लिहून राहिलो. T C G A असे DNA सिक्वेन्सेस आहे एका स्ट्रँडचे. हे स्ट्रँड आहे समजा आपलं कोणतं? कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड. मग त्या कॉम्प्लिमेंटरी कोणतं आपलं? टेम्पलेट स्ट्रँड. हे कोणतं स्ट्रँड आहे आपलं? टेम्पलेट स्ट्रँड. मग या टेम्पलेट स्ट्रँडचे बघा इकडे काय होईल? A ची T, T A, G C, G C, त्यानंतर TA CG GC
ए टी अशा प्रकारचे याचे कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्सेसचं दुसरं स्ट्रँड तयार होते अँड दॅट स्ट्रँड कॉल्ड ॲज कोडिंग स्ट्रँड. लक्षात घ्या मी काय सांगू राहिलो तर त्या स्ट्रँडला कोणतं स्ट्रँड म्हणतात? कोडिंग स्ट्रँड. बघा हे एक स्ट्रँड आहे आणि हे एक स्ट्रँड आहे असं कन्सिडर करा. हे आपल्याला नेक्स्ट पॉइंट मध्ये तर पाहायचं आहे. पण मी तुम्हाला इथं काय सांगू राहिलो बघा, स्ट्रक्चरल जीन मध्ये डबल स्ट्रँडेड डीएनए मॉलिक्यूलचे दोन स्ट्रँड असतात. दोघांना अपोजिट पोलॅरिटी असते. एकाची 3' to 5', एकाची 5' to 3'. मग ज्या स्ट्रँडची पोलॅरिटी 5' to 3' आहे ते स्ट्रँड काय करते बघा, डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज एन्झाइम catalyzes the polymerization reaction in 5' to 3' direction. Then the strand whose direction 3' to 5' acts as a template. काय म्हणून काम करते ते? टेम्पलेट म्हणून काम करते आणि ते दुसरं स्ट्रँड तयार करते and that strand complementary to that template strand. त्या स्ट्रँडला काय राहील ते कॉम्प्लिमेंटरी. आता कॉम्प्लिमेंटरी असते म्हणजे काय, ए ची जोडी टी सोबत, टी ची जोडी ए सोबत, सी जी जी सी. दिस इज कॉल्ड ॲज कॉम्प्लिमेंटरी डीएनए स्ट्रँड. तर अशा प्रकारच्या याच्यामध्ये स्ट्रक्चरल जीन मध्ये आपल्याला वेगवेगळे पॉइंट पाहायचे आहेत. ओके बघा मग आता सेन्स स्ट्रँड पण म्हणतात याला. या कोडिंग स्ट्रँडला कोणतं स्ट्रँड म्हणतात? सेन्स स्ट्रँड पण म्हणतात आणि याला अँटी सेन्स स्ट्रँड पण म्हणतात. सेन्स स्ट्रँड आणि अँटी सेन्स. कोणता आहे? टेम्पलेट स्ट्रँड आणि ते कोडिंग स्ट्रँड. अँटी सेन्स स्ट्रँड, सेन्स स्ट्रँड. ओके बघूया मग आपण स्ट्रक्चरल जीन मध्ये काय आहे तर. बघा मग टू स्ट्रँड ऑफ डीएनए हॅव ऑपोजिट पोलॅरिटी. टू स्ट्रँड्स ऑफ डीएनए हॅव अपोजिट पोलॅरिटी. दोन स्ट्रँडला कशी पोलॅरिटी आहे? अपोजिट पोलॅरिटी. आपण डायग्राम मध्ये पाहूनच राहिलो. 3' to 5', 5' to 3'. अपोजिट पोलॅरिटी असते. ते डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. बघा मी तो तिथं लिहिलेला आहे त्या आपल्या डायग्राम मध्ये. डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. कोणतं? डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज कॅटालायझेस. काय कॅटालिसिस काय करते? कॅटालायझेस. कोणती रिएक्शन? पॉलिमरायझेशन. कॅटालायझेस पॉलिमरायझेशन इन कोणत्या डायरेक्शन नी तर 5' to 3' डायरेक्शन. बघा बरोबर कोणतं सांगितलं मी तुम्हाला. कोणती डायरेक्शन? 5' to 3' डायरेक्शन. बघा लक्षात घ्या काय सांगू राहिलो. डीएनएच्या स्ट्रँडला दोन स्ट्रँडला अपोजिट पोलॅरिटी असते, मान्य आहे आपल्याला. मग जे स्ट्रँड 3' to 5' एंड आहे तिथं डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज कॅटलाइज काय करते? पॉलिमरायझेशन 3' to 5' अँड दॅट रिमेनिंग स्ट्रँड 3' to 5' वाला जे आहे ते काय मग ते ऍक्ट्स ऍज अ टेम्पलेट. सो 3' to 5' पोलॅरिटी ऍक्ट्स ऍज अ पोलॅरिटी. द स्ट्रँड विथ असं लिहायला लागेल आपल्याला. द स्ट्रँड विथ की ज्या स्ट्रँडला कोणती डायरेक्शन आहे? द स्ट्रँड विथ कोणती डायरेक्शन आली? आता 5' to 3' झालं. मग 3' to 5' डायरेक्शन acts as a template strand. acts as a template strand. काय म्हणून काम करते मग ते? टेम्पलेट स्ट्रँड म्हणून काम करते. जे 3' to 5' एंड वाला स्ट्रँड आहे त्याला आपण टेम्पलेट स्ट्रँड म्हणतो. ओके त्यानंतर बघा, त्यानंतर हे जे आहे जे कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड आहे, कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड कॉम्प्लिमेंटरी टू टेम्पलेट स्ट्रँड. बघा लक्षात घ्या काय सांगू लागलो मी तुम्हाला. दोन प्रकारचे स्ट्रँड असतात इथं. एक म्हणजे टेम्पलेट स्ट्रँड आणि दुसरं म्हणजे कोडिंग स्ट्रँड. तर कोडिंग स्ट्रँडलाच कॉम्प्लिमेंटरी आपल्या टेम्पलेट स्ट्रँडलाच एक कोडिंग स्ट्रँड काय असते? कॉम्प्लिमेंटरी असते आणि म्हणून त्या कोडिंग स्ट्रँडला काय म्हणतात तर सेन्स स्ट्रँड. काय म्हणतात त्याला? सेन्स स्ट्रँड. ओके बघा मग जे दुसरं स्ट्रँड आहे 5' to 3' डायरेक्शन वालं ते कॉम्प्लिमेंटरी असते टेम्पलेट स्ट्रँडला. मी तुम्हाला आधीच सांगितलं. समजा याचं कन्सिडर करा कोणतं घेतलं आपण? हे टेम्पलेट स्ट्रँड. तर टेम्पलेट स्ट्रँडची डायरेक्शन काय आहे? 3' to
5 डॅश आणि याची कोणती आहे 5 डॅश टू 3 डॅश. मग जे कोडिंग स्ट्रँड आहे ते टेम्पलेट स्ट्रँडला कसं असते एकदम एक्झॅक्ट कॉम्प्लिमेंटरी असते. बघा जे दुसरं आहे हे आपण पॉइंट असं लिहू शकतो आपण द टेम्पलेट स्ट्रँड कॉम्प्लिमेंटरी टू कोडिंग स्ट्रँड किंवा कोडिंग स्ट्रँड हे टेम्पलेट स्ट्रँडला एकामेकाला कॉम्प्लिमेंटरी असते. बघा आपण इथं करू कोडिंग स्ट्रँड असं करू आपण कारण टेम्पलेट स्ट्रँड नसते ते कोणतं कोडिंग स्ट्रँड इज कॉम्प्लिमेंटरी टू कोणत्या स्ट्रँडला तर टेम्पलेट स्ट्रँडला काय असते ते कॉम्प्लिमेंटरी. आणि या कोडिंग स्ट्रँड मध्ये बघा हे जे कोडिंग स्ट्रँड आहे अगेन दिस कोडिंग स्ट्रँड इज कॉम्प्लिमेंटरी टू आरएनए स्ट्रँड. फक्त फरक एवढा राहील की तिथं थायमिनच्या जागी युरासिल राहील. आरएनए मध्ये थायमिनच्या जागी काय असते युरासिल. आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की इन द आरएनए थायमिन इज रिप्लेस बाय द युरासिल. थायमिन कोणाला रिप्लेस करते युरासिलला रिप्लेस करते. तर त्यामध्ये ते स्ट्रँड आरएनए सारखं जर आपण या नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण तिन्ही डायग्राम काढणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की थायमिन इज रिप्लेस बाय द युरासिल. ओके त्यानंतर बघा आता तिसरी जी आहे बघा आपण पहिले जे पाहिलं पहिलं कोणतं आहे प्रमोटर दुसरं कोणतं आहे स्ट्रक्चरल जीन. आता तिसरं पाहायचं आहे आपल्याला टर्मिनेटर. हे सर्व जे पार्ट आहेत हे कोणाचे पार्ट आहे दीज आर दी पार्ट ऑफ ट्रान्सक्रिप्शन युनिट कंसिस्ट ऑफ प्रमोटर स्ट्रक्चरल जीन अँड टर्मिनेटर. देन प्रमोटर जीनची जशी सुरुवात केली होती तशी आपल्याला टर्मिनेटरची करायची आहे. फक्त 5 डॅश एंडच्या जागी 3 डॅश एंड टाकणार आहे अपस्ट्रीमच्या जागी डाउनस्ट्रीम टाकणार आहे. मग कसं होईल इट इज प्रेझेंट बघा वरती आपल्याला त्याच्यासारखंच लिहायचं आहे. इट इज प्रेझेंट टुवर्ड्स कोणत्या एंडला 3 डॅश एंड ऑफ स्ट्रक्चरल जीन 3 डॅश एंड ऑफ स्ट्रक्चरल जीन. आणि 3 डॅश म्हटलं म्हणजे काय लिहितं दॅट इज डाउनस्ट्रीम. काय येईल तिथं डाउनस्ट्रीम. आता टर्मिनेटर म्हटलं म्हणजे प्रोसेसला स्टॉप करणारा असते. हा प्रमोटर प्रोसेस इनिशिएट करणारा टर्मिनेटर प्रोसेसला स्टॉप करणारा. सो टर्मिनेटर इज प्रेझेंट ऍट द 3 डॅश एंड ऑफ स्ट्रक्चरल जीन दॅट इज डाउनस्ट्रीम and it defines the end of transcription process. It defines the end of transcription process. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसचा काय करते हा एंड करते म्हणूनच त्याचं नाव काय आहे टर्मिनेटर. लुक ॲट ट्रान्सक्रिप्शन युनिट. व्हॉट इज मीन बाय ट्रान्सक्रिप्शन युनिट each transcribed segment of DNA called as transcription unit. मग ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये काय काय असते प्रमोटर स्ट्रक्चरल जीन अँड टर्मिनेटर. मग प्रमोटर कोणत्या एंडला असतात 5 डॅश एंड ऑफ स्ट्रक्चरल जीन दॅट इज अपस्ट्रीम and it is the sequence of DNA that provide binding site for RNA polymerase. स्ट्रक्चरल जीन बघा इथं दोन स्ट्रँड असतात डीएनए चे. दोन स्ट्रँडला अपोजिट पोलॅरिटी असतात. डायग्राम कडे नीट लक्ष द्या. काय तर दोन स्ट्रँड असतात डीएनए चे त्याची अपोजिट पोलॅरिटी असते म्हटलं आपण. आणि ज्याची पोलॅरिटी हे 5 डॅश टू 3 डॅश डायरेक्शन आहे त्या स्ट्रँड वरती बघा डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज एन्झाइम कोणती प्रोसेस घडवून आणते पॉलिमरायझेशनची प्रोसेस घडवून आणते. मग जे राहिलेलं 3 डॅश टू 5 डॅश एंडचं जे स्ट्रँड आहे ऍक्ट्स ऍज अ टेम्पलेट स्ट्रँड. आणि टेम्पलेट स्ट्रँड आणि कोडिंग स्ट्रँड हे कसे असतात एकामेकाला कॉम्प्लिमेंटरी असतात. आणि एक आणखी लक्षात ठेवा की कोडिंग स्ट्रँड इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेन्स स्ट्रँड and that coding strand is same as to RNA but in RNA thymine is replaced by uracil. Thymine च्या जागी काय रिप्लेस होते तिथे RNA मध्ये uracil रिप्लेस होते. Then terminator it is present at the 3 dash end of structural gene that is downstream. 3 dash म्हटलं म्हणजे डाउनस्ट्रीम 5 dash म्हटलं म्हणजे अपस्ट्रीम. And what is the function of terminator? Terminator defines the transcription process किंवा they add this end the transcription process. So these are the three
components about the transcription unit, promoter, structural gene and terminator. बघा आपण प्रमोटर, स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर बद्दल पाहिलं आहे. तर आता ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये तुमच्या बुक मध्ये 4.10 डायग्राम दिलेली आहे ना. बघा त्यामध्ये काय दिलेलं आहे, अशा प्रकारचे दोन स्ट्रँड दिलेले आहेत तिथं. एकाचं डायरेक्शन कसं आहे बघा, एकाचं 3' to 5' आहे आणि एकाचं 5' to 3' आहे. बघा 5' to 3' असं डायरेक्शन आहे एकाचं आणि एकाचं कसं आहे तर 3' to 5' 3' to 5' 5' to 3' and 3' to 5' अशा प्रकारचं त्यामध्ये त्या डायरेक्शन आहे. मग 5' ला आपल्याला माहिती आहे काय असते, प्रमोटर असते. ओके, त्यानंतर 3' ला काय असते, टर्मिनेटर असते. बघा लक्षात घ्या, कसं लक्षात ठेवायचं हे डायग्राम आहे तुमच्याकडे बुक मध्ये, डायग्राम काढून घ्यायची ती. तर 3' एंड ला काय असते, टर्मिनेटर. 5' एंड ला काय असते, प्रमोटर. बघा हा काय आहे, दिस इज द प्रमोटर, दिस इज द टर्मिनेटर. टर्मिनेटर हा 3' एंड ला असते आणि हे जे आहे दीज आर द स्ट्रक्चरल जीन. हे काय आहेत मधले, स्ट्रक्चरल जीन आहे. लुक ॲट हियर, अशा प्रकारची डायग्राम दिलेली आहे. बघा 3' to 5' and 5' to 3'. मग हे जे स्ट्रँड आहे वरचं हे आहे टेम्पलेट स्ट्रँड. कोणतं स्ट्रँड आहे हे, टेम्पलेट स्ट्रँड. आणि खालचं जे आहे ते कोणतं आहे, कोडिंग स्ट्रँड. बघा डायग्राम मध्ये दिलेला आपल्याला टेम्पलेट स्ट्रँड आणि कोडिंग स्ट्रँड अशा प्रकारचे दोन स्ट्रँड त्याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. जे 3' to 5' आहे त्याला आपण म्हटलेला टेम्पलेट आणि जे 5' to 3' आहे त्याला म्हटलेलं आहे आपण कोणतं, तर त्याला म्हटलेलं आपण कोडिंग स्ट्रँड. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द ट्रान्सक्रिप्शन युनिट. हे कशाबद्दल पाहिलं आपण, ट्रान्सक्रिप्शन युनिट बद्दल. हे त्याचे पॉइंट्स लिहून घ्यायचे, त्याखाली डायग्राम काढायची, म्हणजे ट्रान्सक्रिप्शन युनिट आपलं कंप्लीट होईल. आता आपण पाहू की जे टेम्पलेट स्ट्रँड आणि कोडिंग स्ट्रँड आहे हे तयार कसं होते. कोणतं कोणतं, टेम्पलेट स्ट्रँड आणि कोडिंग स्ट्रँड. आधी पाहून घ्या तुम्ही ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये कसं कसं काय काय लिहायचं आहे, तर त्याची डेफिनेशन लिहायची आहे, त्याच्यामध्ये काय काय आहे आणि ते तिन्ही पॉइंट्स लिहून घ्यायचे. प्रमोटर, स्ट्रक्चरल जीन, टर्मिनेटर बद्दल. हे जे मी इकडचं सांगितलं पोलॅरिटी बद्दल हे विसरायचं नाही. डीएनए चे दोन स्ट्रँड, त्याची अपोजिट पोलॅरिटी. अपोजिट पोलॅरिटी का म्हणतात, एकाचं एंड 3', एकाचं एंड 5', एकाचं एंड 5', एकाचं एंड 3'. दिस इज कॉल्ड ॲज अपोजिट पोलॅरिटी. किंवा एक स्ट्रँड 3' to 5', दुसरं स्ट्रँड 5' to 3', त्यालाच म्हणतात अपोजिट पोलॅरिटी. सो दिस इज अबाउट द ट्रान्सक्रिप्शन युनिट. ट्रान्सक्रिप्शन युनिट बद्दल अजून झालेलं नाही आहे, तर त्यामध्ये राहिलेला आपला जो पॉइंट आहे तो म्हणजे की हाऊ द फॉर्मेशन ऑफ दॅट टेम्पलेट अँड कोडिंग स्ट्रँड टेक प्लेस. टेम्पलेट स्ट्रँडचं आणि कोडिंग स्ट्रँडचं फॉर्मेशन कसं होते ते आपल्याला पाहायचं आहे. कोणत्या कोणत्या स्ट्रँडचं, टेम्पलेट आणि कोडिंग स्ट्रँडचं. बघा हे जे आहे ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन प्रोसेस, these are all the vast processes. खूप व्हास्ट प्रोसेस आहेत यामध्ये. बघा मग आता कसं करायचं, ट्रान्सक्रिप्शन युनिट तर आपला आहेच, मग वरती असं हेडिंग टाकायचं, फॉर्मेशन ऑफ टेम्पलेट स्ट्रँड, फॉर्मेशन ऑफ टेम्पलेट अँड कोडिंग स्ट्रँड असं हेडिंग टाका. फॉर्मेशन ऑफ टेम्पलेट अँड coding strand. How the formation of template strand and coding strand take place. कशा प्रकारचे तयार होतात. बघा तुमच्या बुक मध्ये डायग्राम दिलेली आहे ती म्हणजे 4.11. त्यामध्ये काय दिलेलं बघा, सुरुवातीला इकडनं काय दिलेलं आहे, हा दिलेला आहे RNA चा. डायग्राम काढताना कसं करायचं बघा, किती आहेत टोटल त्यामध्ये, 12 न्यूक्लियोटाइड आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हे कोणाचे आहेत, हे आहेत RNA चे. ठीक आहे. नंतर इकडे दोन स्ट्रँड दिलेले आहेत त्याच्यामध्ये DNA चे. बघा त्याच्यामध्ये सुद्धा 12 न्यूक्लियोटाइड काढायचे. कशा प्रकारे करसान बघा, हे झालं RNA चं. आता हे आहे DNA ची, याच्यामध्ये पण 12, 1 2 3 4
5 6 7 8 9 10 11 12 ओके. त्यानंतर दुसरं डीएनएचं स्ट्रँड ज्याला म्हणतो आपण सेन्स स्ट्रँड, कोडॉन स्ट्रँड, मग त्यामध्ये पण 12 काढायचे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. बघा लक्षात घ्या. आता याचे जे आहेत ते आहेत एक TCAG. पहिले लिहून घ्यायचे कोणते कोणते असतात. TCAG. बघा आता कशा प्रकारे होते आपलं तर TCAG. त्यानंतर TCAT. TCAT हे सर्व बेस सिक्वेन्सेस आहेत. त्यानंतर GTAC. GTAC. बघा याची जी डायरेक्शन आहे, या स्ट्रँडची डायरेक्शन आहे 3' to 5'. याची जी डायरेक्शन आहे ती आहे 5' to 3'. आणि याची पण जी राहील आरएनएची ती राहील 5' to 3'. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना त्यांचे नाव लिहून द्यायचे कोणते कोणते असतात. हे आहे mRNA. हे आहे टेम्पलेट स्ट्रँड ऑफ डीएनए. कोणता आहे? टेम्पलेट स्ट्रँड ऑफ डीएनए. त्यालाच म्हणतात अँटीसेन्स. कोणतं स्ट्रँड म्हणतात त्याला? अँटीसेन्स स्ट्रँड म्हणतात. बघा कोणतं आपण वाटल्यास त्याला स्पेशल असले. आहे कोणता आहे? टेम्पलेट स्ट्रँड ऑफ डीएनए. टेम्पलेट स्ट्रँड ऑफ डीएनए. आता हे टेम्पलेट स्ट्रँडला कोणतं स्ट्रँड म्हणतात तर अँटीसेन्स स्ट्रँड. कोणतं स्ट्रँड म्हणतात त्याला? अँटीसेन्स स्ट्रँड. मग हे जे राहिलेलं आहे इकडचं जे आहे ते त्याला म्हणतात कोडिंग स्ट्रँड. कोणतं स्ट्रँड म्हणतात त्याला? कोडिंग स्ट्रँड ऑफ डीएनए. आणि हे कोणतं स्ट्रँड आहे मग? धिस इज द सेन्स स्ट्रँड. बघा ज्याचे त्याचे नावं लिहून झाले आपले कोणते कोणते. हे कोणतं स्ट्रँड आहे? mRNA स्ट्रँड. हे कोणतं? टेम्पलेट स्ट्रँड ऑफ डीएनए. हे कोणतं? कोडिंग स्ट्रँड ऑफ डीएनए. जर समजा फक्त तुम्हाला टेम्पलेट स्ट्रँडचे सिक्वेन्सेस जर माहित असतील तर डायग्राम बघा ऑटोमॅटिकली कशी कंप्लीट होते. हे सर्व तुम्हाला न्यूक्लियोटाइड किंवा ज्या नायट्रोजन बेसिस आहेत ह्या आपल्याला टेम्पलेट स्ट्रँडच्या माहिती आहेत. मग पुढच्या कशा करायच्या? बघा मग टी आहे ना, टी ची पेअर करायची ए सोबत, सी ची जी सोबत, ए ची टी सोबत, सी ची जी ची सी सोबत, टी ए सी जी ए टी टी ए जी सी टी ए टी सी जी. हे कोणा झालं? कोडिंग स्ट्रँडचे बेस पेअर झाल्या. मग आता हे कोडिंग स्ट्रँड आणि mRNA स्ट्रँड हे एक्झॅक्ट एकामेकाला सेम असते. फक्त डीएनए मधला थायमिन जे आहे, जिथं जिथं थायमिन आहे तिथं तिथं आपल्याला या mRNA मध्ये काय लिहावं लागेल? युरासिल लिहावं लागेल. बघा मग ए जी. आता टी आहे, टीच्या ठिकाणी या आरएनए मध्ये यू लिहावं लागेल. हे नक्की लक्षात ठेवा. सी ए जी, पुन्हा टी आला म्हणजे आपल्याला यू लिहावं लागेल. ए सी ए टी आला, इथे यू लिहावं लागेल जी. म्हणजे हे आणि हे स्ट्रँड कसं असते? सारखं असते. फक्त फरक यामध्ये एवढा असते की थायमिन हे कोडिंग स्ट्रँड मध्ये असते डीएनए, कारण की कोडिंग स्ट्रँड हे डीएनएचा तिथं थायमिन असते. अँड इन mRNA और इन आरएनए दॅट थायमिन इज रिप्लेस्ड बाय द युरासिल. अशा प्रकारे हे तीन स्ट्रँड आहे की टेम्पलेट स्ट्रँड, टेम्पलेट स्ट्रँडला कॉम्प्लिमेंटरी असणारं कोडिंग स्ट्रँड, आणि कोडिंग स्ट्रँड कोणासारखं असते तर या mRNA सारखं असते. फक्त दॅट थायमिन इज रिप्लेस्ड बाय द युरासिल. थायमिन कशाने रिप्लेस होते? हा युरासिलने रिप्लेस होते. बघा आता यामध्ये दोन प्रकारचे याच्यामध्ये कन्सेप्ट दिलेला आहे. बघा, आफ्टर बाइंडिंग टू प्रमोटर आरएनए पॉलिमरेज मूव्स अलॉंग द डीएनए अँड कॉजेस अनवाइंडिंग ऑफ डीएनए. बघा काय होईल इथं? आफ्टर बाइंडिंग टू प्रमोटर, जेव्हा प्रमोटरला कोण बाइंड होते? आफ्टर बाइंडिंग टू प्रमोटर आरएनए
polymerase moves along with DNA, moves along with DNA आणि काय करते मग बघा, and causes unwinding of double helix DNA, unwinding of double helix असे लिहिलं चालेल बघा. आपल्याला माहिती आहे की प्रमोटर साइटला आरएनए पॉलिमरेज बाइंड होते. जेव्हा त्याला आरएनए पॉलिमरेज बाइंड होते तेव्हा तो आरएनए पॉलिमरेज डीएनएच्या सोबत मूव्ह होते आणि मूव्ह झाल्यानंतर तिथं काय करते मग तो त्या दोन डीएनएच्या स्ट्रँडचं काय करते, सेपरेशन करते. ठीक आहे. त्यानंतर बघा, ओनली वन स्ट्रँड ऑफ डीएनए फंक्शन ऍज टेम्पलेट. बघा असं लिहायचं, द स्ट्रँड ऑफ डीएनए function as template called as, त्या स्ट्रँडला कोणतं स्ट्रँड म्हणतात, मग जे टेम्पलेट म्हणून काम करते त्या स्ट्रँडला म्हणतात अँटीसेन्स स्ट्रँड. कोणतं स्ट्रँड म्हणतात त्याला, अँटीसेन्स स्ट्रँड. अँड अदर स्ट्रँड आर कॉल्ड ॲज, त्या दुसऱ्या स्ट्रँडला काय म्हणतात मग, अदर स्ट्रँड आर कॉल्ड ॲज सेन्स स्ट्रँड. कोणतं स्ट्रँड म्हणतात मग त्याला, सेन्स स्ट्रँड. बघा इथं दोन कन्सेप्ट आहे, अँटीसेन्स स्ट्रँड अँड कोणतं, सेन्स स्ट्रँड. अँटीसेन्स कोणाला, द स्ट्रँड ऑफ डीएनए ऍक्ट्स ऍज अ टेम्पलेट कॉल्ड ऍज अँटीसेन अँड अदर कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड आर कॉल्ड ऍज द कोडिंग स्ट्रँड. ऍक्च्युअली दॅट कोडिंग स्ट्रँड पार्टिसिपेट इन द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेस मध्ये कोडिंग स्ट्रँड हेच पार्टिसिपेट होत असते. त्यानंतर बघा, when RNA polymerase reaches the terminal signal. बघा आता इथं काय झालेलं आहे, इथं RNA polymerase DNA च्या सोबत चालले आहे. मग जेव्हा when RNA polymerase reaches to terminal signal पर्यंत जेव्हा जाते तेव्हा काय होते मग बघा, टर्मिनल सिग्नल ऑन डीएनए जेव्हा डीएनएच्या सोबत तो टर्मिनल सिग्नल पर्यंत जाईल, 3' एंड पर्यंत जेव्हा जाईल तेव्हा तो डीएनए ला सोडून देते. बघा मग काय लिहिलं आपण पूर्ण, व्हेन आरएनए पॉलिमरेज रिचेस टू टर्मिनल सिग्नल ऑन डीएनए इट लिव्स डीएनए अँड फुल्ली फॉर्म एमआरएनए इज रिलीज. काय करते मग तो, इट लिव्स डीएनए and fully formed mRNA is produced. Fully formed mRNA काय होते मग तिथं तयार होते. बघा हे अशा प्रकारचा, हा इकडे हा डायग्रामचा पार्ट आहे. When RNA polymerase reaches to terminal signal on DNA, it leaves the DNA and fully formed mRNA is produced. Fully formed mRNA काय होते, तयार होते, किंवा fully formed mRNA is released. काय होते, fully formed mRNA काय होते तिथं रिलीज होते. बघा आता दोन कंडिशन आहे, एक आहे प्रोकॅरियोटिकची आणि एक आहे युकॅरियोटिकची. दोन कंडिशन्स कशा आहेत बघा. एवढा डायग्रामॅटिकल पार्ट आहे आपला, हा जो एवढा आहे हा कोणता आहे, डायग्रामॅटिकल पार्ट. मग दोन कंडिशन आहेत प्रोकॅरियोटिक मध्ये आणि युकॅरियोटिक मध्ये. बघा त्यामध्ये काय, इन बॅक्टेरिया mRNA डज नॉट रिक्वायर एनी प्रोसेसिंग बिकॉज इट हॅज नो इंट्रॉन. बॅक्टेरियामध्ये mRNA ला कोणत्याच प्रोसेसचं काम नसते, कारण की त्यांच्यामध्ये इंट्रॉन नसतात. इंट्रॉन अँड एक्सॉन हे आपल्याला पुढे पाहायचंच आहे. मग प्रोकॅरियोट मध्ये एकच प्रकारचा आरएनए पॉलिमरेज असते, पण युकॅरियोट मध्ये 3 प्रकारचे आरएनए पॉलिमरेज असतात. बघा पहिली गोष्ट म्हणजे ते ओळखून घ्यायची की बॅक्टेरियामध्ये एमआरएनए ची प्रोसेसिंग व्हायचं काम नाही, कारण की तिथे इंट्रॉनच नसतात. मग प्रोकॅरियोट मध्ये काय असतात, तर प्रोकॅरियोट मध्ये फक्त एकाच प्रकारचा आरएनए पॉलिमरेज असते. किती प्रकारचा आरएनए पॉलिमरेज असते, त्यामध्ये फक्त एकाच प्रकारचा. बट
इन द युकॅरियोट मधली कंडिशन तशी नाही आहे. युकॅरियोट्स मध्ये किती प्रकारचे आरएनए पॉलिमरेज असतात? तर युकॅरियोट्स मध्ये हे 3 प्रकारचे आरएनए पॉलिमरेज असतात. बघा कोणते कोणते. आरएनए पॉलिमरेज फर्स्ट, आरएनए पॉलिमरेज फर्स्ट, त्यानंतर आरएनए पॉलिमरेज सेकंड, आरएनए पॉलिमरेज सेकंड आणि आरएनए पॉलिमरेज थर्ड. अशा प्रकारचे 3 आरएनए पॉलिमरेज असतात युकॅरियोट्स मध्ये. प्रोकॅरियोट्स मध्ये ते फक्त एकाच प्रकारचे असतात. इन प्रोकॅरियोट ओनली वन टाइप ऑफ आरएनए पॉलिमरेज इज प्रेझेंट, बट इन द युकॅरियोट बघा प्रोकॅरियोट मध्ये एकच. आणि या युकॅरियोट मध्ये किती प्रकारचे आरएनए पॉलिमरेज असतात? तर देयर आर 3 types of different types of RNA polymerase are present in the eukaryotes, and they are RNA polymerase first, RNA polymerase second, RNA polymerase third. This RNA polymerase first काय करते आता? ट्रान्सक्राइब rRNA. काय ट्रान्सक्राइब करते? हा rRNA. देन सेकंड काय ट्रान्सक्राइब करते? ट्रान्सक्राइब mRNA and hnRNA. आता हा hnRNA म्हणजे काय? हेटेरोजिनस न्यूक्लियर आरएनए. हे आपल्याला पुढच्या पॉइंट मध्ये डिटेल मध्ये पाहायचं आहे. हेटेरोजिनस न्यूक्लियर आरएनए म्हणजे hnRNA. आणि हा आरएनए पॉलिमरेज थर्ड काय ट्रान्सक्राइब करते? तर ट्रान्सक्राइब tRNA and snRNA स्मॉल न्यूक्लियर आरएनए. बघा बरोबर लक्षात घ्या. आता युकॅरियोट मध्ये किती प्रकारचे पॉलिमरेज असतात? इन युकॅरियोट देयर आर 3 टाइप्स ऑफ आरएनए पॉलिमरेज आर प्रेझेंट अँड दे आर आरएनए पॉलिमरेज फर्स्ट, आरएनए पॉलिमरेज सेकंड, आरएनए पॉलिमरेज थर्ड. RNA polymerase first transcribe rRNA, RNA polymerase second transcribe mRNA and hnRNA. hnRNA means what? Heterogeneous nuclear RNA. RNA polymerase third transcribe tRNA and snRNA म्हणजे स्मॉल न्यूक्लियर RNA. तर बघा ट्रान्सक्रिप्शन युनिट हा आपला टॉपिक चालू आहे. ट्रान्सक्रिप्शन युनिट बद्दल पाहिला आपण. हाऊ द फॉर्मेशन ऑफ टेम्पलेट अँड कोडिंग स्ट्रँड टेक प्लेस आपण ते पण पाहिलं की टेम्पलेट आणि हे जे आपलं कोडिंग स्ट्रँड कसं तयार होते हे पण पाहिलं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द फॉर्मेशन ऑफ टेम्पलेट अँड कोडिंग स्ट्रँड. सो इन द स्ट्रँड ऑफ DNA acts or play an important role in the protein synthesis called as template. The strand which is complementary to template called as coding strand. Coding strand and RNA strand are same, but there is a one difference. In coding strand thymine is present, and in mRNA or in RNA strand thymine is replaced by the uracil. So sense strand and antisense strand असे दोन concept आहे. Then in bacteria there is a no need of any processing of mRNA because there is a no introns are present. In prokaryote only one type of RNA polymerase is present, and in eukaryote there are 3 types of RNA polymerase are present. RNA polymerase first, second, third. First काय काम आहे? First transcribe rRNA. Second transcribe mRNA and hnRNA, heterogeneous nuclear RNA, and that third one transcribe snRNA and tRNA. SN means small nuclear RNA. Okay, so the remaining portion of this transcription process we will see in the next lecture. Thank you.